नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका जिल्हा नाशिक। आज अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती पण असेल। आता सध्या हा नवीन आपला प्लॉट जो आहे, जुन्या प्लॉटबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देत असतो। तिथं फुमिंग वगैरे सगळं झालेलं आहे। नवीन प्लॉटचा पण आपण शेंडा मारल्यानंतर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता। आताची परिस्थिती अतिशय चांगली आहे त्याची बघा। फक्त प्रॉब्लेम असा आहे की याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक महत्त्वाचं तुम्हाला मी सांगणार आहे, याला आहे ना असा हा चिकट मावा असा थोडासा शेंड्यांना वगैरे असा आलेला आहे बघा। तर व्यवस्थित तुम्ही जर बघितलं तर हा असा, मग याच्यावरतीच उपाय बरेचसे रासायनिक उपाय आहेत ना, रासायनिक औषधं बसावीला सापया रासायनिक उपाय बरेचसे आपण करत असतो। याच्यावरती बरेचसे फवारे स्प्रे वगैरे घेत असतो। पण एक जरा ऑर्गॅनिक पद्धतीने आज आम्ही करायचं ठरवलं आहे। नीम अर्क जसं आहे, म्हणजे आपलं सध्या तुम्हाला माहिती ना, आपला निंबाचा जो आहे कडुलिंबाला आता पालवी आलेली आहे बरोबर। तीच पालवी आता आम्ही घेतली, विलास भाऊ आणि आम्ही दोघांनी मिळून त्याचा असं दगडाच्या साह्याने असं घेऊन असं चांगलं कुटलं। हा बघा एकदम बारीक असं त्याचाही बनवलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल। याचा पूर्ण अर्क आपण काढणार आहे। त्याच्यानंतर हे थोडंसं शेणखत आहे, गावठी घ्यायचं शेणखत आहे, जास्त एवढं नाही घ्यायचं आपल्याला, थोडं शेणखत घ्यायचं आहे। आणि हे गोमूत्र हे सगळं आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत। आणि ह्या सगळ्यांचा अर्क साधारणतः 3 दिवस सकाळ संध्याकाळ त्याला व्यवस्थित ढवळायचं हे पूर्ण एकत्र केल्यानंतर मिश्रण। आणि हे सगळं एकदम व्यवस्थित केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रतीचं असं ऑर्गॅनिक असं औषध आपलं तयार होणार आहे बरोबर। आणि हे आपण ह्या पूर्ण यांच्यावरती जिथं जिथं हा मावा आहे, मावा तुडतुडे जे काही असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने ते निघून जातं, राहतच नाही। म्हणून हे कमी खर्चामध्ये हा उपाय करण्याचा आज आम्ही ठरवलं होतं। अगोदर हा उपाय केलेला होता मी, त्याचा चांगला रिझल्ट मला मिळालेला होता, पण त्याचा व्हिडिओ मी बनवलेला नव्हता। आज मला वाटलं चला आज आपल्या शेतकऱ्यांना सांगावं। बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहीत पण आहे आणि बऱ्याचशा शेतीमध्ये आजूबाजूला हे सगळं निंबाचा पाला वगैरे हे सगळा असतोच। हे बघा, या अशा पद्धतीने आम्ही जवळून घे, या अशा पद्धतीने आम्ही हे पूर्ण याचा असा बारीक असा चोथा केला आहे। आता हे आम्ही सगळं टाकणार आहोत। विलास आपा घ्या ते, हे सगळं टाकून याचा नंतर आम्ही स्प्रे घेणार आहे। त्याचा रिझल्ट एकदम भारी, तो रिझल्ट पण तसा तुम्हाला मी दाखवेलच। आणि हा नवीन प्लॉट तुम्ही बघू शकता, पण एकदम नवीन प्लॉटचं हे पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आता हे सगळं आम्ही याच्यात टाकणार आहोत। आता हे बघा, हे बरोबर साईडला आहे ना, या साईडला बरोबर जातील हे बरोबर साईडला, काड्या साईडला होऊन गेल्या। आणि बरोबर हा अर्क आता आपण सगळा एकदम कडू आणि सहज 0 रुपये, मी तर म्हणतो 0 रुपये, कारण की शेतकऱ्याकडं आपल्या आजूबाजूला तर हे निंबाचे पाला अवेलेबल पण असतो। दुसरा म्हणजे शेणखत जसं आपण म्हणतो, हे शेणखताचं पण आहे। पाणी थोडंसं आपण पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये, हे बघा पाणी टाकणार आहे। त्यानंतर हे थोडंसं थोड्या प्रमाणात, जास्त नाही टाकायचं आहे, थोड्या प्रमाणातच फक्त आपण एक 10-20 ml 50 ml पर्यंत फक्त टाकलं तरी चालतं गोमूत्र। त्याच्यानंतर हे शेण आहे, हे शेण आपण टाकणार आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये सगळं पाणी मिश्रित करून हे पूर्ण जे घटक हे जे पूर्ण तयार होईल, याच्यात पाणी पूर्ण टाकल्यानंतर जे तयार होईल याला 3 दिवस व्यवस्थित ठेवायचं, चांगल्या कपड्याने गाळून घ्यायचं 3 दिवसानंतर। आणि बिंदास त्याचं स्प्रे करायचं याच्यावरती, सगळ्या प्रकारचे कीड रोग निघून जातील। चालेल, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच त्याचा स्प्रे करतानाचा दाखवेल आणि त्याचा रिझल्टचं पण दाखवेल। कमी खर्चामध्ये आहे, नक्कीच सगळ्यांनी करा। विलास आपा काय म्हणणे, करायचं की नाही? बरोबर ना? चालेल, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। हे जसं मला माहिती होतं, असेल तुमच्याकडे काही उपाय असेल तर तुम्ही नक्कीच सांगा। हे उपाय सगळ्यांना माहीत आहेत, पण तरी एकदा मी प्रात्यक्षिक म्हणून तुम्हाला दाखवलं। धन्यवाद सगळ्यांचे।